डॉक्टर साहेब नमस्कार. नमस्कार. अतिशय गरीब परिस्थितीमध्ये, अतिशय हालाकीच्या परिस्थितीमध्ये आपलं लहानपण गेलं. हे सगळं जात असताना 2 भाऊ 4 बहीण आणि ग्रामीण भागातला लहानपणीचा काळ, हा तुमचा प्रवास सुरुवातीचा कसा होता? तसा बऱ्याच जणांनी हा प्रवास माझा ऐकला आहे, पण बेसिक असं आहे की जेव्हा प्रवास गावामधला आपण जर पाहिला तर सगळ्यांचाच तसा, जे खेड्यातनं आले त्यांचा प्रवास माझ्यासारखाच असतो. फक्त माझा प्रवास करत असताना मी एका अतिशय गरीब शेतकऱ्याचा मुलगा होतो आणि त्यामुळे शिक्षित नसल्यामुळे आईवडील आणि शाळेमध्ये जाण्याची शक्यता कमी असल्यामुळे मी शाळेमध्ये काही गेलो नव्हतो. आणि त्या काळामध्ये 1.5 एकर जमीन, कोरडवाहू जमिनीवर 4 बहिणी, 5 बहिणी होत्या. एक बहीण पुढे वाढली. एक बहीण वाढण्याचं कारण देखील असंच आहे, ती चांगली 9 वर्षाची होती, पण खायला काही मिळत नाही म्हणून माती खायची आणि माती खाल्ल्यामुळं तिला पुढे आजार झाला आणि ती वाढली होती. असा तो काळ माके गावामध्ये मी पहिली ते आपण म्हणूया की लहानपणीचं शिक्षण तुमचं माके गावामध्ये झालं? लहानपणीचं जे शिक्षण आहे ते माकेगावला एक शाळा उघडली होती आणि त्या शाळेमध्ये 10 मुलं हवी होती. त्यावेळेस माझं काही वय असावं 5-6 वर्ष आहे. तर शिक्षक होते तिकटे गुरुजी, ते माझ्या वडिलाकडे आले आणि त्यांनी सांगितलं की तुमचा मुलगा थोडा मोठा आहे, त्याला शाळेत घाला. तर माझे वडील म्हणले शेतात काम कोण करणार, त्याला कसं काय पाठवू मी? ते म्हणाले ठीक आहे, तुमची शेतीतली कामं संपल्यानंतर पाठवा. जे सरासरी 10 जूनला पेरणी लागायची त्या काळामध्ये खुरपणी कोळपणी झाली की पुन्हा शाळेमध्ये 15 ऑगस्टला जायचो. तर आपण सगळ्यांची शाळा 15 ऑगस्टला भरली असेल, माझी आपलं 10 जूनला, माझी मात्र शाळा 15 ऑगस्टला भरायची. आणि फक्त वर्गामध्ये विद्यार्थी नाही आहेत याच्यासाठी मला वर्गात प्रवेश दिला होता. आणि या दिल्यानंतर 4थीला बोर्ड परीक्षा होती, तिच्यात मी पहिला आलो. पहिला आल्यानंतर गावातच एक कामधेनू विद्यालय नावाची गावामध्ये एक शाळा होती आणि ती शाळा गावामधली, तिथले शिक्षक माझ्या वडिलांना भेटले आणि ते म्हणाले मुलगा मेरिटमध्ये आला आहे, त्याला 5वीत घाला. माझे वडील म्हणले मग तुम्ही सगळे शिक्षक असंच करणार, माझ्या शेतीचं कसं होणार, म्हणजे कोण काम करणार, मजुरी कोण करणार? ते म्हणाले काही हरकत नाही, शेतीचे कामं झाल्यास पाठवत चला. म्हणजे माझं 4थीला बोर्ड असल्यामुळे बोर्डात आलेलं मेरिट, यामुळे मला 5वीत घातलं, तेही शिक्षकांनी. वडिलांची काही चूक नव्हती, कारण तशा गरिबीमध्ये हे कठीण होतं, घरची परिस्थितीच नव्हती. 5वी ते 10वी माके गावामध्ये होतो, पण 5वी ते 10वी माझा दुसरा नंबर कधीच नाही आला. म्हणजे सगळ्या शाळेमध्ये 5वी ते 10वी मीच पहिला असायचो, पण शाळेमध्ये मात्र मी जायचो 15 ऑगस्ट. मी 10 जूनला शाळेत कधीच गेलो नाही. आपण कोणी शेतकरी असाल तर पेरणी, त्याच्यानंतर खुरपणी कोळपणी हे सगळं झालं आणि पिकामध्ये आपण म्हणूया की एखादं आऊत जायचं बंद झालं, बैल जात नसतील, अशा वेळेस मी शाळेमध्ये जायचो. तोपर्यंत मी शेतीतलीच कामं करत होतो आणि दरम्यानच्या काळामध्ये मजुरी करत होतो. मजुरी म्हणजे 1 रुपया, म्हणजे दुसऱ्याच्या शेतामध्ये जाऊन पेरणी करायची दिवसभर, 1 रुपया संध्याकाळी मिळायचा, किंवा खुरपणी दिवसभर करायची, 1 रुपया मिळायचा. अशी सगळी कामं करत होतो आणि ही कामं करून मग शाळेमध्ये जातो. आणि ही शाळा तशी माके गावामध्ये 10वी पर्यंतची शाळा होती आणि म्हणून 10वी पर्यंतचं शिक्षण मी घेतलं.